तर सुनील केदारांचा कार्यकर्ता लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात गेलेला आहे। लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं काँग्रेसवरती हे गंभीर आरोप केलेले आहेत। लाडकी बहीण योजनेला विरोध करणारा काँग्रेसचा चेहरा उघड झाल्याचं देखील भाजपनं म्हटलेलं आहे। भाजपनं ट्विट करत काँग्रेसवर हे आरोप केले। तर भाजपने नक्की काय ट्विट केले ते आपण पाहतो आहोत। काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि यापूर्वी काँग्रेसनं लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात धाव घेतली होती असं महाराष्ट्र भाजपने ट्विट केलंय। आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे। महाविकास आघाडी लाडकी बहिणी योजनेविरोधातील अजेंडा याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत राबवत आहे। महिला विरोधी काँग्रेसचा चेहरा आता पुन्हा एकदा समोर आलाय असं ट्विट जे आहे ते महाराष्ट्र भाजपाकडून करण्यात आलं। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जात आहेत त्या ठिकाणी महिला लाखोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात जमत आहेत आणि त्याकरता त्या लाडक्या बहीण योजनेचे श्रेय मिळू नये याकरता सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी जो एक प्लॅन बनवलेला आहे, एक कट रचलेला आहे, त्या कटाचा एक भाग आहे की सुनील केदार यांचा कार्यकर्ता पुन्हा एकदा कोर्टात गेलेला आहे। मस्केंनी ट्रम्पचं नाव नाही घेतलं, बायडनचं घेतलं का, बराक ओबामा एवढंच राहिलं होतं। कुठं जोडतायत त्याला काहीतरी डोकं तर लागतं का नाही। उगाच येऊन इथं पतंग उडवायला लागला दिल्लीत आल्यानंतर, अरे मोठे शहर आहे चला मोठे मोठे पतंग उडू, मोठे मोठे इथं पत्रकार आहेत म्हणून काही तुम्ही बोलाल आणि काही लोक ऐकतील हे जर त्यांना वाटत असेल तर ते हवेत गेलेत असं म्हणावं लागेल।